साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। हिंदू समाजातील एकात्मता, संस्कार व राष्ट्रीय भावना दृढ करण्याच्या उद्देशाने हिंदू संमेलन समिती सोलापूर यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या संमेलनाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत असून समाजाला संघटित, सशक्त व जागृत करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। विविध ठिकाणी अशा भव्य संमेलनांद्वारे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सामाजिक समरसता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपरायण श्री श्री गहिनीनाथ महाराज औसेकर श्रीनाथ संस्थान, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई जयराम देसाई तसेच डॉक्टर सचिन लादे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। कार्यक्रमात पारंपरिक युद्धकला प्रात्यक्षिके, लाठीकाठी व दांडपट्टा सादरीकरण तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत लहान बालकांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे। सदर भव्य हिंदू संमेलन सोमवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बाळीवेस चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष योगेश पीरचंद सलगर, कार्याध्यक्ष सचिन अशोक कुलकर्णी, रवी गोणे, शिवानंद साबळगी, श्रीशैल विभूते, देविदास चेळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष जे पूर्ण झाले, शताब्दी निमित्त भारतभरातून सगळीकडे जे संघाची रचना आहे त्या प्रत्येक वस्तीवर हिंदू संमेलन होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भवानीनगर येथील मंगळवारपेठ वस्तीच्या वतीने हे राष्ट्रीय विराट हिंदू संमेलनाचे आयोजन बाळीवेस चौक येथे करण्यात आलेलं आहे। याचं नियोजन असं आहे की यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून व श्रीरंग गणिनाथ महाराज औसेकर श्रीनाथ संस्था औसा हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री धनंजय जयराम देसाई यांचं वक्तृत्व जे हिंदुत्वाबद्दल आहे असे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर संघ रचनेतून आपल्याला संघाचे जे ह्या संघ शताब्दीनिमित्त जे आयाम सांगायचं आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यानिमित्त डॉक्टर सचिनजी लादे हे संघाच्या वतीने तिथे वक्तव्य करणार आहे। हे असे दोन वक्ते व एक प्रमुख पाहुण्यांचं हे रचना असणार आहे आमची। त्याचप्रमाणे हे हिंदू संमेलन रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बाळीवेस विजयी चौक येथे होणार आहे।